विजा सीझन सुरू होतोय. विजा सीझनचं काय टेन्शन आहे? टेन्शन तर राहिलंच ना, कारण की US विजा म्हटल्यावर इंटरव्ह्यू राहतो, स्टुडंट सगळे नर्वस होता. ते नर्वस झाले की आपल्यालाही थोडंफार टेन्शन होतच. बरोबर आहे. किती स्टुडंट्स आहे मग फॉल 25 ला? यावेळेस आय गेस 120 पर्यंत आहेच, म्हणजे 120 तरी विजाच फाईल होतील फॉल इनटेक साठी. टेन्शनच काम आहे थोडं. बरोबर आहे. फिक्स ना. काय नाही, काहीतरी ऐकलं टेन्शन बोलताय तुम्ही. अक्षय स्टडी अब्रॉड मध्ये असल्यावरती तुम्ही टेन्शन सारख्या शब्दाचा वापर करताय. आपण अक्षय स्टडी मध्ये मागच्या 24 वर्षांपासून स्टुडंट्सला बाहेर पाठवतोय, त्यामुळे टेन्शनचं काहीच गरज नाहीये. आपण एकदम कॉन्फिडेंटली स्टुडंटला गाईड करू शकतो. 24 वर्षापासून मॅम? येस, 24 वर्षांचा अनुभव आहे अमित गोरे सरांना. मी स्वतः 4000हून जास्त स्टुडंटची US विजा बघितले आहेत. तर अमित सर स्वतः खूप मेहनत घेतात. प्रत्येक स्टुडंटचा मॉक घेताना खूप काळजीपूर्वक प्रश्नांचे उत्तरं कशी द्यायची ही सगळी काळजी घेतात. म्हणून आपल्याला म्हणजे एक मेन सपोर्ट आहे आपल्याकडे, जेणेकरून आपण सक्सेसफुली सांगू शकतो की आपली विजा होती. खरंच 4000 पेक्षा जास्त स्टुडंट्स. मी ज्युनियर आहे ना, म्हणून मला एवढे बघायला नाही मिळाले. हो, मी जसं तुला आधी सांगितलं, मी मागच्या 9 वर्षापासून बघते आहे. स्वतः 2000 पेक्षा स्टुडंट्स अनुभवले आहे. ठीक आहे, त्या बेसिसवरती आपण नक्कीच या वेळेचं टार्गेट पूर्ण करू शकतो. आणि विजा इंटरव्ह्यू म्हटल्यावर आता आपल्याला स्टुडंट सगळं विजा इंटरव्ह्यूला व्यवस्थित डॉक्युमेंट सगळे विजाचे लागतात, विजा फायनान्स सगळं बघावं लागतं. तर या सगळ्या गोष्टी खूप केअरफुली ऑब्झर्व करायला लागतात स्टुडंटच्या केसमध्ये. ओके, म्हणजे जसं सर अमित सर आता स्टुडंट्सला गाईड करताय आपण बघतोय, तसं सर किती वर्षापासून करतोय? मागच्या 24 वर्षांपासून सर या फील्डमध्ये खूप मेहनत घेत आहे. प्रत्येक स्टुडंटच्या बाबतीत त्यांच्या पेरेंट्सचे काही डाऊट असतात ते क्लिअर करतात, आणि त्यामुळे जो कॉन्फिडन्स त्यांना मॉकच्या वेळेस लागतो तो सरच त्यांना देऊ शकतात. आणि त्या बेसिसवरती स्टुडंट खूप कॉन्फिडेंटली जातो आणि विजा मॉक क्रॅक करतो, विजा इंटरव्ह्यू क्रॅक करून येतो. कन्सिस्टन्सी मॅम. येस, आपण म्हणू शकतो कन्सिस्टन्सीच नाही, पण एक टोटल डेडिकेशन आहे जे अमित सर स्वतः घेतात, प्रत्येक स्टुडंटची काळजी घेतात. आणि त्यासोबत आपली काउन्सिलरची टीम तर आहेत, जे वेळोवेळी स्टुडंटला गाईड करतच असते. चलो देन लेट्स मेक इट अ रॉक. लेट्स होप फॉर द बेस्ट अँड आपण 120 विजाज अप्रूव्ह होऊन जायला पाहिजे असं होप करू. येस, नक्कीच. हो, आता आपला पहिला विजा 14 एप्रिलला आहे. ठीक आहे, त्यानंतर प्रत्येक दिवशी 4-5 विजा तर असणारच आहे. आणि आपण असं म्हणू शकतो की नाशिकमध्ये सगळ्यात जे जुनी आहे, ओल्डेस्ट आहे आणि विश्वसनीय एक जे इन्स्टिट्यूट आहे ते अक्षय स्टडी अब्रॉड आहे. आणि आपण त्या बेसिसवरती फॉलचे नक्कीच 120+ स्टुडंट्स आहेत आपल्याकडे, जे नक्कीच त्यांना विजा गायडन्ससाठी गाईड करून सक्सेसफुली आपण करूया विजा. चला मग पेढे खायला तयार व्हा. चला लवकर पेढे आणा. कुठे आहेत पेढे? Start celebration from today itself. So, free cheers for the US visa 125.